तुमची मुलं शाळेत जाताना स्कूल बस किंवा स्कूल व्हॅन वापरत असतील तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण स्कूल बस ओनर्स असोसिएशननं स्कूल बसच्या मासिक शुल्कामध्ये मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यामुळे पालकांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे. पाहूयात त्याच संदर्भातला हा रिपोर्ट. पालकांनो, तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी. मुलांचा स्कूल बसचा प्रवास महागणार. 18% वाढीमुळे पालकांच्या खिशाला कात्री. एसटी, रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीचा भार आधीच सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागतोय. त्यातच आता मुलांचा स्कूल बसचा प्रवासही पालकांच्या खिशाला कात्री लावणार आहे. वाढती महागाई, देखभालीचा खर्च याचं कारण पुढे करत स्कूल बसच्या दरात 18% वाढ करण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र खासगी बसेसनं विद्यार्थ्यांची होणारी वाहतूक सरकारनं थांबवल्यास दरवाढीचा निर्णय मागे घेऊ असं स्कूल बस ओनर्स असोसिएशननं म्हटलेलं आहे. गैरकानूनी जे गाडी चालतात त्याच्यावर काय ॲक्शन करत नाही तो. मग काय, आम्हाला तर बिझनेस कमी झाले आहेत आणि गाडीचे पैसे वाढत जात आहेत. प्रत्येक 3-4 महिन्यात ते वाढत जात आहेत. आता नवीन 40 सीटाची गाडी 30 लाखपर्यंत गेलेली आहेत. नवीन नियम ते काढताना ते भाव वाढलेले आहेत. आम्हाला इक्वेशन तरी बॅलन्स करायच्यासाठी तर 18 ते 20% वाढलेत. सध्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी 800 रुपये ते 1200 रुपयांपर्यंतचं स्कूल बसचं शुल्क आकारलं जातं. त्यात आता 18% वाढ झाल्यानं पालकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तुम्ही या इंधन वाढीचे दर डायरेक्टली 18% वगैरे नका करू. मग कारण का आता सध्याच्या घडीला जी माणसं आम्ही जे मध्यमवर्गीय काम करतोय, इथे एकतर नोकरी धंद्याचाच प्रॉब्लेम आहे. त्यात आमची सॅलरी वगैरे किंवा पगारवाढ सुद्धा एवढी त्याप्रमाणे होत नाहीये. ते इंधन दरवाढ थांबवावी, जेणेकरून हा जो अतिरिक्त भार जो मध्यमवर्गीयांवरती पडणार आहे तो थांबला जाईल आणि आम्हाला त्याच्यामध्ये एक तुमच्याकडून मदत होईल. महाराष्ट्रासह मुंबईमध्ये मुलांना शाळेत नेण्यासाठी अनेक प्रायव्हेट बसेस चालवल्या जातात. या बसेस कमी किमतीमध्ये विद्यार्थ्यांची ने-आण करतात. स्वाभाविकपणे कमी फी असल्यामुळं पालकही प्रायव्हेट बसला पसंती देतात. त्यामुळे स्कूल बसेस चालवणाऱ्यांना तोटा सहन करावा लागतो. यावरती राज्य सरकार नक्की काय निर्णय घेतंय पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र 1 तारखेपासून जे नवीन रेट आहेत ते शालेय बस वाहतुकीला लागू करण्यात आलेले आहेत. कॅमेरा पर्सन विनीत पेडणेकरसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच आज भाजपचे आमदार सुरेश धस आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्यामध्ये शाब्दिक टोलेबाजी पाहायला मिळाली. देवेंद्र फडणवीस आज बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. आष्टी उपसा सिंचन योजनेच्या शुभारंभाच्या कार्यक्रमामध्ये सुरेश धस आणि पंकजा मुंडे यांनी जोरदार टोलेबाजी केली. यावेळेला दोघांनी सुद्धा फडणवीसांवर स्तुती सुमनं उधळली. याच कार्यक्रमामध्ये सुरेश धस आणि पंकजा मुंडेंनी नेमकी काय डायलॉगबाजी केली पाहूया. मला म्हणते तेरे पास क्या है, तर मी म्हणतो मेरे पास देवेंद्र फडणवीस साहेबाचा आशीर्वाद आहे. मेरे पास देवेंद्र फडणवीस साहेबाचा आशीर्वाद आहे. शिवगामीचं वाक्य असतं, मेरा वचन ही है मेरा शासन, मेरा वचन ही है मेरा शासन. आणि जे जाहीर वचन सुरेश धसांना मी दिले तेच माझं शासन आहे, तेच माझं शासन आहे. नाही मी त्यांना आज बाहुबली म्हणत नाही, याच्या अगोदरपासून बाहुबली म्हणतो. त्याच्यामुळं आणि ते काय आहे, थोडंसं कार्यकर्त्यांपर्यंत स्प्लिट झालेलं आहे. देवेंद्र बाहुबली, देवेंद्र बाहुबली, त्या एका चित्रपटामध्ये बाहुबली नावाचा चित्रपट येतो, त्याच्यात अमरेंद्र बाहुबली, देवेंद्र बाहुबली का महेंद्र बाहुबली, बरं का. तर महेंद्रच्या ऐवजी देवेंद्र बाहुबली, तर महेंद्रच्या ऐवजी देवेंद्र बाहुबली असं केलं. आता कटाप्पा कुठून धरून आणायचा, शोधावा लागेल कटाप्पा आपल्याला. लोकशाही मराठी ऐका, पहा,
जागरूक रहा.